Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Viscosity. Viscosity is the property by virtue of which a relative motion between different layers of liquid experience a dragging force. हे लिक्विड आहे, समजा हे कंटेनर, याच्यातून लिक्विड फ्लो होते याच्यातून. ह्या लिक्विडचे वेगवेगळे लेयर्स आहेत. समजा हे एक लेयर आहे, चालू आहे म्हणा. हे एक लेयर आहे, हे एक लेयर आहे, हे एक लेयर आहे, हे एक लेयर आहे, हे एक लेयर आहे आणि एक लेयर. असे जे लेयर्स आहेत, हे लेयर एकमेकावर आहेत ना, तर हे जे लेयर आहे त्याला स्टेशनरी लेयर म्हणतात. काय म्हणतात? स्टेशनरी लेयर. म्हणजे थांबलेली असते. का? हे जो पॉइंट आहे का, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते, हा भरपूर जणांना समजत नाही, त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे नीट लक्ष द्या. विस्कॉसिटी म्हणजे काय एक्सप्लेन करणं म्हणजे तुम्हाला अवघड जाईल. डेफिनेशन पाठ करतात, पण एक्सप्लेनेशन जर तुम्हाला कळालं ना तर तुम्ही एकदम सिंपल करू शकता. हे बघा, ही स्टेशनरी लेयर आहे. का बरं? पटकन सांगा, आपल्याकडे तेवढंच वेळ आहे तेवढ्यात. कारण इट इज अ फ्रिक्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. सॉलिड आणि लिक्विड मध्ये फ्रिक्शन आहे, त्याच्यामुळं याला स्टेशनरी लेयर म्हणतात. याच्या पुढच्या ज्या लेयर आहेत त्याची व्हेलॉसिटी स्लाइटली इन्क्रीज होत जाते आणि वरचं पाणी सगळ्यात जास्त फ्लो होतं, खालचं थोडं हळूच, त्याच्या खालचं हळूच. का? देयर इज अ ड्रॅगिंग फोर्स, अपोजिंग फोर्स. दोन लेयर आहेत का, ह्या दोन, यांचे जे मॉलिक्युल आहेत का, हे मॉलिक्युल नेहमी काय करत राहतात? याला अपोज करत राहतात. का बरं? समजा याची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे, वरचं पाणी सगळ्यात जास्त फ्लो होतं ना, खालचं थोडं कमी, हे तर माहित असेल ना लॉजिक. द मॉलिक्युल्स in these layers will start to flow from this layer to this layer as a property of inertia. Inertia ही प्रॉपर्टी आहे ना. या इनर्शिया प्रॉपर्टी मुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्यामध्ये बदल होऊ नये, वाटतं ना. तो बदल होऊ नये म्हणून मॉलिक्यूल, तर पुढच्या लेसन मध्ये आपण शिकणार आहे, इच मॉलिक्यूल हॅव स्पेशल व्हेलॉसिटी. जे स्पेशली फ्लुइड मध्ये ना, कारण सॉलिड इथं ठेवला तर तो तिथं थांबत नाही. लिक्विड इथं ठेवा, वाहत वाहत जातो. गॅस इथं ठेवा, वाहत वाहत जातो. असतं का नाही? तर फ्लुइड मध्ये एक प्रॉपर्टी असते, त्याची एक स्पेशल त्याच्याकडे व्हेलॉसिटी असते. त्या व्हेलॉसिटीमुळे त्याची वाहण्याची व्हेलॉसिटी, त्याची स्पेशल व्हेलॉसिटी, ह्या व्हेलॉसिटी मध्ये जो इन्क्रीज असतो ना, व्ही प्लस डेल्टा व्ही, ही जी इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी आहे का, ही या लेअरला इकडून इकडं नेते, ज्याच्यामुळे इकडे मॉलिक्युलची गर्दी जास्त वाढते आणि अपोजिंग फोर्स, ड्रॅगिंग फोर्स सुद्धा वाढतो. रिझल्टंट असं होतं की ही स्टेशनरी लेअर होऊन जाते. ही त्याच्यापेक्षा थोडी हाय व्हेलॉसिटी असते, त्याच्यापेक्षा थोडी जास्त, त्याच्यापेक्षा थोडी जास्त, त्याच्यापेक्षा थोडी जास्त, वरची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असते, म्हणून वरचं पाणी फ्लो होत राहतं जास्त. कळालं? व्हिस्कॉसिटी म्हणजे काय? द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन different layers of fluid experience a dragging force, and this property is called viscosity. What is meant by viscosity? The property by virtue of which relative motion between different layers of fluid experience a dragging force, and this property is called viscosity. आणि एक्सप्लेन आलं तर कसं करतात? मॉलिक्युलर लेवलवर कन्सिडर डिफरंट लेयर्स एज अ प्लेट्स. प्लेट म्हणून कन्सिडर करा, ही वरची प्लेट, ही खालची प्लेट. ठीक आहे. आता ही प्लेट स्टेशनरी, सगळ्यात खालची, तर ही फ्लो होईल का फ्लो? कितीतरी विरोध आहे ना त्याला, चढ उतारे जमिनीचा, काय खूप उताने, त्याच्यामुळे ही
स्टेशनरी असेल आणि ही कशी असेल, ही फ्लो होत असेल. याची व्हेलॉसिटी म्हणजे इथून वर गेलं तशी व्हेलॉसिटी वाढत जाते. तुम्ही काय करा, ह्या 3 लेअर कन्सिडर करा. आता ह्या लेअरची व्हेलॉसिटी आहे समजा V0, याची V1 आणि याची V2. नाउ V2 is greater than V0 and molecules of water or any liquid have its special velocity, and this velocity will try to take these molecules from this layer to this layer. इथून इथपर्यंत नेण्याचा प्रयत्न होईल आणि इकडले मॉलिक्युल इकडे गेले, इकडले मॉलिक्युल इकडे येण्याचा प्रयत्न करतील आणि इकडल्या लेअर मध्ये कमीत कमी मॉलिक्युल राहण्याचा प्रयत्न करतील आणि इकडे मात्र मॉलिक्युल जास्त येत राहतील. त्याच्यामुळे ही वेव्ह ड्रॅगिंग फोर्स तयार होईल आणि हा ड्रॅगिंग फोर्स काय करेल, त्याच्या फ्लोला काय करेल, विरोध करेल. समजलं? कोणाला काय डाऊट? आता याच्यावरूनच एक कन्सेप्ट आपण, याचा अर्थ तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की याची व्हेलॉसिटी खालून वर जाताना काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, म्हणजे चेंज होत जाते. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर फ्रॉम स्टेशनरी लेअर इज कॉल्ड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ही जी व्हेलॉसिटी वाढत चालली ना त्याला काय म्हणतात, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय म्हणतात, काय व्हेलॉसिटी ग्रेडियंट? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर फ्रॉम स्टेशनरी लेवल इज कॉल्ड velocity gradient. Viscosity ची definition, the property of fluid by virtue of which relative motion between different layers of fluid experience a dragging force is called viscosity, and the change of velocity with distance measured from stationary layer is called velocity gradient. It is denoted by dv, change in velocity with distance. छोटं छोटं डिस्टन्स झालं की व्हेलॉसिटी चेंज होती म्हणून dx छोटा घेतला जाता, dv अपॉन dx म्हणजेच चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स. पण कुठून मोजायची, इथून वर. याला म्हणायचं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय म्हणायचं, कोणाला काय डाऊट आहे इथपर्यंत? मी ज्या कन्सेप्ट सांगितल्या त्या एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. Viscosity, the property of fluid by virtue of which the relative motion between different layers of fluid experience a dragging force is called viscosity. And this viscosity, when we explain on the basis of molecular theory, then consider different layers of the fluid as a different plates. Suppose this is the plate 1 and this is the last. Now this is the stationary and this is the moving. And consider any 3 layers, 4 layers, तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही घेऊ शकता between these two. Now velocity from these 3 layers V0, V1, V2. Now velocity increases from lower level to higher level. As velocity increases, molecules from this increased velocity have their own velocity, extra speed, and this speed will take that molecules from this moving layer to stationary layer. And this results in the viscosity between the fluids. And as these molecules are more, viscosity is of course more. Then the change of velocity with distance measured from stationary layer is called velocity gradient, and it is denoted by dv upon dx. And of course it have a unit. Its unit काय असेल, सेकंड इनवर्स. कारण याचं मीटर पर सेकंद आहे आणि याचं मीटर आहे पर सेकंड, आणि इट्स युनिट सेम टू द कोणासारखं आहे, फ्रिक्वेन्सी सारखं आहे. फ्रिक्वेन्सीचा असंच आहे सेकंड इनवर्स.
कळलं? हे कन्सेप्ट आधी समजून घ्या, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण बघू याचं म्हणणं आहे व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स ऍक्सलरेशन होईल. कोणाकोणाचं असं मत आहे? बरं, ऍक्सलरेशनची डेफिनेशन सांग. ऍक्सल the rate of change of velocity with respect to time dv upon dt. dv upon dt is acceleration, not dv upon dx. तर acceleration काय? acceleration is dv upon dt and velocity gradient is dv upon dx. मग याचं काय आहे? मीटर पर सेकंड आणि याचं परत सेकंड, हे सेकंड मल्टिप्लाय होईल, याचं युनिट हे होतं. असं वाटलं तरी कसं तुला? ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि याचं युनिट फक्त पर सेकंड आहे. असं कन्फ्युजन नाही होऊ द्यायचा. कन्सेप्ट जर तुम्हाला सगळ्या समजल्या ना तर कन्फ्युजन होणारच नाही. तुम्ही आता समजा एखाद्याला कन्सेप्ट समजल्या, त्याला किती कन्फ्युज करा, तो होत नाही, पण त्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत ना. आधी कन्सेप्ट क्लिअर करा, मग प्रॉब्लेम येत नाही. समजलं ना? अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटनचा विस्कॉसिटीचा सुद्धा लॉ आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी द velocity gradient is directly proportional to the area and viscous force असतो. कोणताही फोर्स असतो, न्यूटनचा लॉ म्हणलं की फोर्स आला ना तिथं, तो फोर्स जो असतो ना व्हिस्कस फोर्स, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय? viscous force is directly proportional to the area and velocity gradient. कशा कशावर अवलंबून आहे? एरिया आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता फोर्स असेल का व्हेलॉसिटी ग्रेडियंट आणि एरियावर अवलंबून? विचार करा बरं. काय असेल व्हेलॉसिटी ग्रेडियंट? काय असेल विचार करा. काय असेल नेहा? तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय? काय? भक्ती, गौरी, भाग्यश्री, साक्षी, किरण, एरिया आणि व्हेलॉसिटीवर काय डिपेंड आहे? व्हेलॉसिटी ग्रेडियंटवर, व्हेलॉसिटीवर नाही, व्हेलॉसिटी ग्रेडियंटवर काय डिपेंड आहे? व्हिस्कस फोर्स. कशावर डिपेंड आहे? व्हेलॉसिटी ग्रेडियंटवर. मग लॉ काय होईल?
कोण सांगेल? तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगितली की पुढे काय शिकवणार आहे तेही वाचून यायचं ना, आज काय शिकवणार आहे तेही वाचून यायचं. ऍक्टिंग ऑन फ्लुइड. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. जे विस्कस फोर्स असतं ना ते कसं असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता हे साइन काढायचं असेल तर F इज इक्वल टू कॉन्स्टंट घ्यावं लागेल, तर त्यानं ते इटा घेतलं. इटा इज अ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी dv अपॉन dx. मग इटा इज इक्वल टू F अपॉन dx. It is called coefficient of viscosity. कोणाला काय अडचण? हा आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. त्याने काय सांगितलं, कोणताही ड्रॅगिंग फोर्स जो असतो तो कशावर अवलंबून असतो, त्याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याचा एरिया जास्त फोर्स जास्त, एरिया कमी फोर्स कमी. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट लेअर किती येत, जितकं डिस्टन्स जास्त तितका व्हेलॉसिटी ग्रेडियंट कमी, जितकं डिस्टन्स कमी म्हणजे खालून वर का वर तितका व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त. अशा पद्धतीने फोर्स अवलंबून आहे असं न्यूटनने सांगितलं. आता 2.7 आहे स्टोक्स लॉ. What is meant by Stokes' law? The force acting on a sphere falling in a viscous medium is directly proportional to the radius of that sphere, velocity in that medium, and the velocity coefficient of friction of the medium. स्टोकनी काय सांगितलं, एक स्फेअर आहे, तो स्फेअर समजा एखाद्या विस्कस मीडियम मध्ये म्हणजे जो विरोध करतो पडायला त्याला, अशा मीडियम मध्ये खाली पडतो एक स्फेअर, तर त्याला अपोज होणार आहे, त्याला काय होणार आहे, अपोज होणार आहे. आणि ते अपोज कशावर अवलंबून आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ दॅट स्फेअर. तो स्फेअर जितका मोठा तितका फोर्स अपोज करेल जास्त, जितका छोटा तितका फोर्स कमी आहे अपोज करेल. आणि रेडियस सोबतच त्याची व्हेलॉसिटी स्पीड जास्त आहे, तर फोर्स जास्त आहे. स्पीड कमी आहे, फोर्स कमी. समजलं? आणि लास्ट विस्कॉसिटी ऑफ द मीडियम. त्या मीडियम म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द मीडियम, त्या मीडियमचा विस्कॉसिटीचा कोएफिशियंट किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे काय, विस्कस फोर्स. कशावरच, त्या वस्तूवरच. मग आता लॉ काय होईल, द फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्फेअर falling in the viscous medium is directly proportional to the radius of the sphere, velocity of the sphere in the viscous medium, and coefficient of viscosity of the medium. It's Stokes' law. काय सांगितलं त्यानं, जे विस्कस फोर्स असतो, एखादी वस्तू खाली पडते, समजा आता हे मीडियम, याच्यात एक स्फेअर खाली पडतोय, हा स्फेअर खाली पडतोय, याची व्हेलॉसिटी आहे समजा v आणि रेडियस आहे समजा r. तर हा फोर्स रेडियस वर अवलंबून,
व्हेलॉसिटीवर अवलंबून याचं जे कोइफिशियंट असतो ना, तो कोइफिशियंट कसा काढायचा, तो किती फोर्स लावतो, एरिया किती आहे आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेप्थ. F is directly proportional to R eta V. F is directly proportional to R eta V. मी या लॉला कसं सांगणार? Stokes law states that the viscous force acting on a sphere falling in a viscous medium is directly proportional to radius of the sphere, velocity of the sphere in that medium, and coefficient of viscosity of the medium. And when this constant is found out in the lab, then this constant K is introduced by 6 pi. जेव्हा याची व्हॅल्यू काढली ना तेव्हा ती 6 पाय आली कॉन्स्टंटची, त्याच्यामुळे मग 6 पाय R P eta हे असतो विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ. म्हणजे हा एक प्रकारचा फॉर्म्युला. म्हणून तुमच्या लक्षात आला असेल की ज्यावेळेस एखादा मेटॅवर खाली पडतो त्यावेळेस तो का जळतो, का बर्न होतो. मेटॅवर उल्का ज्यावेळेस पडती त्यावेळेस उल्काचा शेप खूप मोठा असेल तर रेडियस मोठी म्हणजे फोर्स मोठा आहे. आता इतका उंचावून पडतो म्हणजे त्याची स्पीड खूपच जास्त असत. आणि इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कशाची, आपल्या ऍटमॉस्फिअरची. स्पेस मध्ये जाताना त्याला काही प्रॉब्लेम नाही, ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यावर प्रॉब्लेम आहे, कारण विस्कॉसिटीचा कोइफिशियंट त्याला विरोध करेल आणि तो विरोध फोर्स म्हणून ऍक्ट होतो. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क इज अ कॅपॅसिटी, एनर्जी म्हणजेच कॅपॅसिटी टू डू वर्क. ती एनर्जी हीट एनर्जीच्या स्वरूपात कन्वर्ट होती आणि तो बर्न व्हायला, जळायला लागतो. स्पेस मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही ना, तिथं कोणतंच हेच नाही ना, फ्लुइडच नाही ना, न लिक्विड आहे ना गॅस आहे. त्यांनी वेगवेगळे मटेरियल पाडून पाहिले ना, याच्यामध्ये वेगवेगळं फ्लुइड घेतलं, त्याच्यामध्ये स्फेअर रेडियस मोजली, त्या स्फेअरची व्हेलॉसिटी त्यानं फाइंड केली. आता व्हेलॉसिटी फाइंड करणं काय अवघड नाही की स्टॉप वॉच लावायची, तिथून इथं यायला किती वेळ लागला, ते डिस्टन्स अपॉन टाइम व्हेलॉसिटी. आणि इटा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी तर आपण काढू शकतो ना ह्याच्या ह्या फॉर्म्युल्यावर. ती काढली आणि मग फोर्स मोजला आणि मग त्याचं डिव्हिजन केलं प्रत्येक वेळेस. आता हे कसं काढतात माहितीये का, K is equal to F upon VRN. हे मोजायचं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर त्यावेळेस त्यानं मोजलं तर ते अंदाजे किती आलं, 18.8 व्हॅल्यू अंदाजे इतकी येत होती. 18.8 म्हणजेच आपण याला असं म्हणू शकतो हो का नाही, ही याच्या इक्वल आहे ना, ही 6 आणि ही पाय 6 पाय. व्हेलॉसिटीला असं अंक लिहिण्यापेक्षा हे सोपं जातं. हे असंही लिहू शकतो तो 18.8, काही प्रॉब्लेम नाही. पण तसं लिहिण्यापेक्षा 6 पाय थोडं सोपं वाटतं ना, फॉर्म्युला वाटतो ना तो, जसा एरियाचा πr², 2πr असं, तसं ते व्यवस्थित वाटतं, म्हणून तशामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, बाकी काही नाही. ते 6 पाय लिहिण्यामागं कोणताच उद्देश नाही. हे जे पाय येतं ना 1/2π, हे जे ते त्या व्हॅल्यू येतात पण ते त्याला पाय मध्ये कन्वर्ट करतात, म्हणजे ते लिहायला सोपं जातं. कळलं का? कोणाला काही डाऊट? स्टोक्स लॉ समजला नक्की? खरं का? लक्षात ठेवा. मग आता आपण काय करू, कन्सिडर करू एक स्फेअर खाली पडतोय. बघा इथं काय माहितीये का, तुम्हाला मी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगतोय, जसं की एखादी पुस्तकातलं नाही. मी तुम्हाला असं सांगतोय की ती वस्तू तशी पडतीये खाली. एखादा
उल्का वरून खाली पडतोय, उल्का स्फेअरच असतो, गोलच असतो, उल्का वरून खाली पडतोय, तर वरून खाली पडत असताना त्याला अपोज होणार का नाही? ते जाऊ द्या, स्पेस मध्ये पडेल तो, पडू दे त्याला स्पेस मध्ये, पण जेव्हा तो ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर होईल त्यावेळेस त्याला विरोध होईल का नाही? हे जे ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? हे एअरचे मॉलिक्युल आहेत, हे एअरचे मॉलिक्युल असे बसलेले आहेत. आता हे येणार म्हणजे त्यांना ढकलणार ना, आणि ते इनर्शियाच्या प्रॉपर्टीनुसार विरोध करणार का नाही? आणि हे जर असं नसलं असतं तर कल्पना चावलाचं जे काही स्पेसशिप होती त्याला काहीच हार्म झालं नसतं. झालं असतं का? पण ती जशी ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर झालं ते यान, तसं त्याने पेट घेतला याच्यामुळेच, व्हिस्कॉसिटीमुळेच. ते त्यांच्या लक्षात आलं नाही. टाइम पण खूप कमी होता, मिली सेकंड मध्ये टाइम बाकी होता, तेवढ्यात त्यानं पूर्ण बर्निंग केली. कोणी जिवंत नाही. स्पीड जास्त होती ना, ते यान म्हणजे स्पीड काही कमी नसती, स्पीड खूप जास्त असते. ऍटमॉस्फिअर मध्ये ज्यावेळेस ते एंटर झालं, हेच रिझन होतं व्हिस्कॉसिटीच. म्हणजे ती कशी येऊ देईन ते, तुम्ही पळत राहा बरं, हवा तुम्हाला विरोध करते का नाही? जोरात लागते का नाही? ती हवा तुम्हाला विरोध करते. तसं एखादी गोल वस्तू वरून खाली पडते, त्याला विरोध होणार का नाही? तो विरोध म्हणजेच फोर्स. हा कशावर अवलंबून आहे? ती वस्तू छोटी आहे तर ती वस्तू केवढी असू दे तेवढाच आहे का? नाही, ती वस्तू छोटी आहे तर कमी आहे. म्हणजे स्फेअर आहे म्हणल्यावर रेडियस कमी असली की छोटी, रेडियस जास्त असली की मोठी, म्हणजे रेडियसवर अवलंबून आहे. तुम्ही गाडी फास्ट चालवा, हवा तुम्हाला अशी लागते की डोळे तुम्हाला जास्त वेळ उघडे नाही ठेवता येते का? म्हणजे स्पीड जास्त असल्यावर हवा तुम्हाला जास्त विरोध करते का नाही? म्हणजे स्पीडवर अवलंबून आहे. आता तिकडं खूप जास्त हवा आहे, कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी जास्त आहे. हवा विरळ आहे, कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी कमी. हवा जास्त असल्यावर विरोध जास्त होईल का नाही? म्हणून या तीन का तुमच्या वजनावर अवलंबून आहे, तुमच्या साईजवर अवलंबून आहे. जितकी साईज मोठी तितका विरोध मोठा का नाही, आणि जितकी साईज छोटी तितका विरोध छोटा. म्हणून तर विमानाचं असं असतं समोरचं टोक. मासे पण तसेच असतात, फिश पण. स्टीम लाईन म्हणतात त्यांना. स्टीम लाईन आपण जे शब्द वापरतो ना, आणि हे पण पॉसिबल स्ट्रीम लाईन मध्येच, दुसरीकडे नाही. कळलं ना? कोणाला काय अडचण? स्फेअर याच्यासाठी घेतला की स्फेअरचा आकार सगळीकडून सेम असतो. ते आता दगड जर घेतला तरी रेडियस नाही म्हणता येणार, इकडून आकार मोठा, इकडून आकार. रॅन्डम शेपही पडू शकतो, पण ज्या वेळेस आपण रॅन्डम शेपही पडू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. दगडही पडू शकतो, कोणतीही वस्तू पडू शकते, एखादा माणूसही पडू शकतो. हाच प्रश्न तुम्ही मला 9th ला 8th ला विचारायला पाहिजे होता. सर ट्रायंगलचाच एरिया काय, दगडाचा एरिया का नाही, क्वाड्रिलॅटरलचं. कारण त्याच्या बाबतीत आपण डिफाईन करू शकतो. आता ज्यावेळेस प्लॉट विकला जातो तेव्हा स्क्वेअर फुटवर विकला जातो. असं सांगतं का याचा रेट एवढा आहे? नाही, 500 रुपये स्क्वेअर फूट, काय असेल ते. तसं आपण त्याला त्या स्फेअर मध्ये डिवाइड करू. जरी मोठी वस्तू असली तरी पण तेवढे स्फेअर आपण त्याच्यात डिवाइड करू. जेवढे स्फेअर असतील तेवढे उरलेल्याचा आपण रॅन्डमली काढू. जे आपल्याला ते बेसिकली काही डिफाईन करावं लागेल ना. 1 किलोग्रॅम आपण डिफाईन केलं, तसं आता 10 किलोग्रॅम करू शकतो ना आपण. एक बेसिकली डिफाईन करावं लागेल का नाही? म्हणून आपण स्फेअर डिफाईन केलं. कारण आपण बघितलं फ्लुइड मध्ये स्फेअरला किती महत्व आहे. का महत्व आहे? का महत्व आहे स्फेअरला? सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मिनिमाइज करता येतं का नाही? स्फेअरच शिकलो ना आपण याच्यात जास्त. वरून पाण्याचा ड्रॉप स्फेअर पडतो का कसा पडतो? उल्का स्फेअर असतो का चौकोनी असतो, त्रिकोणी असतो? स्फेअर असतो. त्याच्यामुळे आपण स्फेअरला फ्लुइड मध्ये जास्त इम्पॉर्टन्स देणार आहेत. म्हणून आपण इथं स्फेअर बघितलं. आणि यानं जो विचारला तो प्रश्न, असे प्रश्न विचारणं आवश्यक आहे, तर तुमचं नॉलेज वाढेल, नाही तर वाढणार नाही. ठीक आहे? इथपर्यंत कोणाला काय डाऊट? आता एक स्फेअर पडतोय समजा,
त्याची रेडियस आहे आर. खाली पडतोय, ही मीडियम आहे. आता साहजिक हे व्हिस्कस मीडियम आहे म्हणजे विरोध करणार. याची व्हेलॉसिटी आहे समजा व्ही. काय व्ही. आता या व्हेलॉसिटीला आपल्याला एक व्हेलॉसिटी डिफाईन करायची. मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं. कोणती व्हेलॉसिटी डिफाईन करायची? कोणती झाली आपली? क्रिटिकल झाली ना. आता कोणती व्हेलॉसिटी डिफाईन करायची याची इंट्रोडक्शन मध्ये दिलं होतं मी तुम्हाला. अजून एक व्हेलॉसिटी आपण शिकणार आहेत म्हणून बघा. पुढचाच पॉइंट आहे हा, एक्स्ट्रीम व्हेलॉसिटी किंवा टर्मिनल व्हेलॉसिटी. त्या टर्मिनल व्हेलॉसिटी काय ते पण माहित पाहिजे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा दोन फरक असतात. एक की तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली जाते आणि ती लिहून दिली जाते सायंटिफिक भाषेतच. पण सायंटिफिक भाषा ही पुस्तकात किंवा वहीत राहते, डोक्यात राहू शकत नाही. कारण आपण तेवढ्या याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून माझा नेहमी हा प्रयत्न राहतो तुम्हाला असं समजून सांगायचं की तुमच्या डोक्यात ते बसल्यानंतर तुम्ही त्याला स्वतःच डिफाईन करणार, स्वतःचे वर्ड वापरून. हाच माझा प्रयत्न राहतो का नाही नेहमी. असं नाही मला काय सायंटिफिकच सांगायचं. सायंटिफिकच जर सांगायचं तर तुम्हाला पुस्तकं भांडले का आहेत ना तुमच्याकडे. मला तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगायचं हे माझं काम, नक्की जसं आहे तसंच सांगायचं. आणि तुम्हाला आता मी तुम्हाला टर्मिनल व्हेलॉसिटी काय आहे ते सांगतो, नीट ऐका. हा स्फेअर खाली येत जातो. काय होत जातो? खाली येत जातो. जसा जसा हा खाली येत जातो याची व्हेलॉसिटी जी आहे त्याच्यावरनं 3 फोर्स काम करतात. कोणकोणते? When this sphere fall down, then there are 3 forces acting on that sphere. First is viscous force. First is viscous force. आणि viscous force कसं कुठून कुठं असतं? वरतून खाली असतं. ओके बरं ठीक. याचं म्हणणे वरतून खाली असतं, खालून वर असतं. याचं म्हणणे खालून वर असतं. मी आताच काहीच सर्टिफाय करत नाही, तुमच्याच म्हणण्यानुसार. म्हणजे तुमच्या चुका झाल्यावर तुम्ही तिथं चुकणार नाहीत ना ज्यावेळेस लिहिताल ओरिजिनल किंवा एक्सप्लेन करतात. आता हा खाली पडतोय स्फेअर, याच्यावर एक याचं म्हणणे व्हिस्कस फोर्स ऍक्ट होतो. आता फायनल काय? खालून वर का वरून? खालून वर ऍक्ट होतो, खालून वर, फ्रॉम अपवर्ड. दुसरा कोणता आहे फोर्स? त्याचं वेट, वजन. कुठून कुठं? खालून वर, वरून खाली. म्हणजे त्याचं वेट आहे का ते वरून खाली आहे. आणि जे म्हणजे आपण त्याला फोर्स कोणता म्हणू? त्याचं ग्रॅव्हिटीचा, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आणि दुसरा फोर्स आहे ना अतुलनी सांगितला खालून वर आहे, व्हिस्कस फोर्स. मी तर सांगितलं 3 आहेत, सर्टिफाईड 3 आहेत. तिसरा कोणता आहे? व्हेलॉसिटी फोर्स आहे. व्हेलॉसिटी वेगळी क्वांटिटी नाही. तिला ज्याला असा हसू नका, मग ते सांगणारा पुन्हा सांगत नाही. सांगू द्या जे आहे ते. बयाँड फोर्स. पाण्यात मगा तुम्ही असा भरून खाली न्या, तो जरात वर येतो. पाण्यात एक फोर्स असतं जे खालून वर ढकलतं. बकेट पाण्याने भरा आणि वर ओढा, हलकी जाती. पाण्यातून बाहेर आली की जड लागते. मग तुम्हाला पाण्यातून खाली ओढताना वर ओढताना पण तीच बकेट होती, पाण्याच्या वर आल्यानंतर तीच बकेट होती. पण पाण्यामध्ये असताना खालून ढकलणार एक फोर्स तुम्हाला हेल्प करत होतं, म्हणून तुम्हाला सोपं जात होतं. जसं आता सकाळी सकाळी 5-5:30 ला तुम्ही पळतात तर तुम्हाला काही वाटत नाही. दुपारी 1-1:30 ला पळावर तुम्हाला आधीच परेशानी होती. तेच तुम्ही तेच
तेच आहे, सगळं ग्राउंड तेच आहे. टेम्परेचर मध्ये फरक आहे. टेम्परेचर तुम्हाला विरोध करतो. सकाळी तुम्हाला फ्रेशनेस मदत करते. फ्रेशनेस जो असतो ना सकाळचा, तुम्ही बिलकुल काही केलेलं नसतं आणि सकाळी आराम करून उठलेले असतात, त्यास पूर्ण एनर्जी स्टोर्ड असते, तुम्हाला ती पूर्ण हेल्प करते. तसं इथं विस्कस फोर्स आहे. ठीक आहे, वरून खाली. आता बायॉन्ड फोर्स कुठून कुठं असत? खालून वर. म्हणजे हे सगळे बिचाऱ्या वेटच्या विरोधात आहेत हे दोन फोर्स. तरी पण ती वस्तू खाली जाते, याचा अर्थ काय होतो? वेट जास्त आहे. वेट जास्त आहे. एखादी पॉलिथिन वरून खाली येत नाही, याचा अर्थ काय? त्याचं वेट कमी आहे, बायॉन्ड फोर्स, आणि हे जास्त आहेत म्हणून ते वर जातं. पतंग वर जातो, कारण हे दोन फोर्स जास्त आहेत आणि हा कमी. चंद्रावर पतंग उडू शकतो का आपण? पतंग उडू शकतो का? ते पतंग आपल्यावर उडतो ना. ही बेसिक डेफिनेशन नका विसरू. आपण उडतो ठीक आहे, आपण 10 फूट 20 फूट 50 फूट असू, पतंग आपल्यावर असतो ना. चंद्रावर पतंग उडतो का? नाही, उडतच नाही. तर पतंग हवेमुळे जमिनीवर राहा रे. चंद्रावर नेलं तरी जमिनीवर राहा. पतंग हवेत उडतो. लहान मुलं पण म्हणतात हवा नाही सध्या, उडणं पतंग. हे पण ऐकत नाहीत का तुम्ही? हवा नाहीये, त्यांना माहिती हवा नसली की पतंग नाही उडत. पतंग हवेत उडतो, म्हणजे दोन फोर्स त्याला अपोज करतात. आता हा विस्कस फोर्स आहे का? आता हा वेट कॉन्स्टंट आहे, कारण ते का बदलणार आहे का? हे कॉन्स्टंट आहे. बायॉन्ड फोर्स, कारण लिक्विड सेम आहे ना, फ्लुइड सेम आहे ना. कोण चेंज होणार? विस्कस फोर्स. इट डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी. ते व्हेलॉसिटीवर अवलंबून. ऍज व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, विस्कस फोर्स इन्क्रीजेस. ऍज व्हेलॉसिटी डिक्रीजेस, डिक्रीजेस. ऍट सर्टन व्हेलॉसिटी विस्कस फोर्स, दॅट इज. आता हे जे रिझल्टंट फोर्स आहे ते फोर्स कसा असेल? एफ जी मायनस एफ व्ही प्लस एफ बी बायॉन्ड फोर्स. हे दोन्ही विरोध करतात ना याला. हे खाली आणि ते वर आहेत ना. हे मोठं आहे ना, वस्तू खाली पडते म्हणजे, म्हणून मी आधी लिहिलं, हे छोटे. आता हे जर 0 झालं, हे फोर्स 0 झालं म्हणजे दोन्ही इक्वल झाले, हो ना. And the velocity at which the resultant force of the sphere falling in viscous medium becomes 0, that velocity is called terminal velocity. ही velocity वाढत जाते ना, वाढत जाईन वाढत जाईन वाढत जाईन, शेवटी कुठंतरी थांबल ना. ते आता आपण काय म्हणतो? स्टार्टिंग पॉइंट, टर्मिनल पॉइंट. फ्लाइट बुक करताना असतं टर्मिनल पॉइंट. कुठं उतरायचं ते टर्मिनल पॉइंट असतो. मग टर्मिनल म्हणजे कुठे व्हेलॉसिटी संपती, कुठपर्यंत वाढत वाढत जाते, म्हणजे कुठं तरी जाऊन स्टॉप होईल ना. तर जिथं जाऊन स्टॉप होती ना त्याला म्हणायचं टर्मिनल व्हेलॉसिटी. काय म्हणायचं? मग त्या व्हेलॉसिटीला रिझल्टंट फोर्स कसा असतो? 0. त्याला म्हणायचं